SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. आई बाबा होण्याचे स्वप्न अधुरेच. गरोदर पत्नीला उपचारासाठी नेत असताना भीषण अपघातात दाम्पत्याचा मृत्यू. सांगोला कडलास मार्गावरील माण नदीजवळ शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे गरोदर असलेल्या पत्नीला उपचारासाठी सांगोल्याकडे घेऊन जात असताना हा अपघात घडल्याने आई बाबा होण्याचे त्यांचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. या घटनेमुळे वाकी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सागर भारत जाधव आणि सुजाता सागर जाधव, तालुका सांगोला यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सागर जाधव हे गरोदर पत्नी सुजाता यांना उपचारासाठी दुचाकीवरून कडलास येथून सांगोल्याकडे घेऊन येत होते. दुपारी सुमारे 2:40 सुमारास सांगोला कडलास मार्गावरील माण नदीजवळ सांगोल्याकडून कडलासकडे जाणाऱ्या ट्रेलर CY 1339 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. अमोल नानासाहेब जाधव यांनी दोघांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साळुंखे यांनी तपासणीनंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले. उपचारासाठी निघालेल्या गरोदर महिलेसह तिच्या पतीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. त्यांच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण शोकमय झाले असून या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.